आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त नागपुरातील विविध भागातून भव्य मिरवणुका काढून ईद मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या अनेक मुख्य रस्त्यांवरून पार पडलेल्या या मिरवणुकींमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ईदनिमित्त विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वधर्मीय समाजबंधूंनी या कार्यक्रमांना भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर नागपुरात ज्योतिर्लिंग महारुद्र पूजन सोहळ्यानिमित्त आले होते. नागपूर विमानतळावर आगमनाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात शहरात बनावट दह्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 4,000 लिटरहून अधिक बनावट दह्याचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत मध्य प्रदेशातील जबलपूर इथून नागपूरला बनावट दही आणलं जात असल्याचं उघड झालं होतं. सरकारनं आणलेल्या नवीन कामगार आदेशाविरुद्ध विदर्भ हॉटेल कर्मचारी संघटनेतर्फे संविधान चौकात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शेकडो हॉटेल कर्मचाऱ्यांनी या निषेधात भाग घेतला होता. कामगारांवरील अन्याय थांबवा आणि नवीन आदेश रद्द करा अशा घोषणा देत मोर्चा निघाला. जामठा येथील विश्वशांती सरोवरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रशिक्षण केंद्राचा 7वा वर्धापन दिन राजयोगद्वारे एकता आणि विश्वास या मध्यवर्ती संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उपस्थित होते. कविवर्य कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आणि बालरंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित संस्कृत बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 15 आणि 16 सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि संस्कृत नाट्यकलेची समृद्ध परंपरा रंगमंचावर सादर केली. परीक्षकांनी मुलांच्या अभिनय कौशल्याचं आणि संस्कृत भाषेतील प्रावीण्याचं कौतुक केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंकरता विशेष गाड्या चालवल्या तसंच अतिरिक्त डबे जोडण्यात आले होते. विविध प्रमुख स्थानकांवर सुविधा केंद्र उभारण्यात आली होती. तिकीट पडताळणी आणि सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रमापर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. संविधानाला वाचवण्यासाठी तसंच भारतीय नागरिकत्वाला पाठबळ देण्यासाठी ही संविधान सत्याग्रह यात्रा काढण्यात आल्याचं गांधी यांनी सांगितलं. ऑनलाईन औषध विक्रीमुळे निर्माण झालेल्या धोक्यांविरोधात शहरातील औषध विक्रेत्यांनी 25 सप्टेंबर रोजी विविध चौकांमध्ये मूक आंदोलन केलं होतं. या आंदोलनात नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते. ऑनलाईन औषध विक्रीमुळे ग्राहकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध मिळणं हे अत्यंत गंभीर आहे असं असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे यांनी सांगितलं. 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी इथं मुख्य सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. विविध देशातील बौद्ध भिक्खूंनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजवण्यात आली होती. देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी आले होते. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी अनुयायांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आरएसएस संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्याप्रसंगी माजी राष्ट्रपतींनी 100 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आरएसएसचं अभिनंदन देखील केलं. महापालिकेच्या माध्यमातून दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. दररोज सकाळी शहरातील प्रमुख चौकांमध्ये अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर या घोषवाक्याखाली नागरिकांनी आपल्या परिसरात साफसफाई केली होती. कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्ती आणि पुनर्वापर याबद्दल जनजागृती करण्यात आली होती. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती.